क्षणी हाची करावा विचार तरा व्यापार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढे इथून पुढे आम्ही कामी, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. महायोगपीठे तटे भीमरथ्यो वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठो तमानंद गंधो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार. बाबाजे सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार. बाबाजे सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. मनोज व मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. निजानंद रूपी जरी घे समाधी जयांची निवारी पर्याधी व्याधी. शिव ब्रह्मा विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार हा स्वामी विश्वास गुरुला. पुष्पांजली तुम्हार्पितो विश्वास नंद सदया. तव पती वंदन करण्या स्मृती द्यावी या हृदया. दीनदयाळा आम्ही लेकरे, दीनदयाळा आम्ही लेकरे, दीनदयाळा आम्ही लेकरे शरण तुम्हा आलो. भक्ती प्रेमे पुष्पांजली वाहन्या सजजुल नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय. ओम नमः शिवाय. विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरा व्यापार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या विभारे नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वे कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचं चालन पोषण करणारे नियंता जगाचे मालक पंढरीचे राजे पांडुरंग परमात्मा
यांचे लाडके लढीवाळ एकनिष्ठ भक्त असणारे देऊचे जगद्गुरु तुकोबराय महाराज यांच्याला सुंदर अशा प्रकारचा आपण 4 चरणाचा अभंग निवडलाय. आणि अभंग असा निवडला आपण की या भूतलावरती या मानव देहाची निर्मिती झाल्याच्या नंतर, या भूतलावरती आपल्याला मानवाचा जन्म मिळाल्याच्या नंतर, या भूतलावर आल्याच्या नंतर माणसाने काय करावं आणि काही नाही करावं हे समजावून आणि पटवून सांगणार अभंग आज आपण या ठिकाणी सेविकता निवडलेला आहे. का अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. माय बाप हो, या भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक संत मांदियायांनी आपल्या करता वेगवेगळ्या प्रकारची अभंगाची रचना तयार करून ठेवली. आणि या प्रत्येक अभंगामधला एक ना एक शब्द आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. म्हणून आज अभंग निवडला जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि अभंगाचा सरळ सरळ भाव जर सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे भल्या माणसा, या भूतलावरती त्या भगवंताने तुला मानवाचा जन्म दिलाय ना, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. आलाय ना जन्माला तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. म्हणजे कोणती? तर क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. ऐक, हा भवसिंधू सागर पार करत असताना या भूतलावर जन्माला आलेल्या माणसाने क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. कसा? क्षणाक्षणाला. या ठिकाणी महाराज असं म्हटले का महिन्याची महिन्याला विचार करायचा नाही? महाराज म्हटले का 15 दिवसाची 15 दिवसाला? अहो घंट्याची घंट्याला सुद्धा नाही म्हटली. महाराजांनी काय सांगितलंय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू सागर पार करत असताना माणसाने क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. का? तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा जो नाशिवंत देह आहे, एक ना एक दिवस या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला सोडून जावं लागणार आहे. की या ठिकाणी बसलेला असं कुणी आहे का की मी अमर आहे, मी मरणार नाही? नाही ना. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरावा लागणार आहे. म्हणून मला सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग एक ना एक दिवस मरायचंय ना, तर मग आहे तोपर्यंत काय करा? तर संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि शेवटच्या चरणात माझाने खूप गोड सांगितलं, लक्ष देऊ नये का? महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून निरापाय. का हा इहलोकीचा व्यवहार करत असताना, या भूतलावरती आपण जीवन जगत असताना बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण एखादी चुकीची गोष्ट करतोय, आपण एखादं चुकीचं कर्म करतोय, आपण एखादं वाईट कृत्य करतोय, पण या भूतलावरती मला बोलणारा देखील कोणी नाहीये, या भूतलावरती मला प्रतिकार करणारा देखील कोणी नाहीये. म्हणजे या जगात मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. म्हणजे काय करतात ते लोक? मांजर दूध पिती बघा. काय मांजर दूध पिती? कशी पिती? डोळे झाकून पिती. त्या मांजरीला काय वाटतं की आसपास मला बघणार कुणीच नसतं, कारण की त्याला डोळ्यासमोर सगळं अंधार दिसत असतं. तसंच माणसांचं झालंय. बरेचसे माणसं चुकीचं वागतात, नको नको ते कुठाने करतात. आणि त्या लोकांना असं वाटतं की माझी या ठिकाणी दादागिरी माझी चलती, म्हणजे मला पाहणार कुणी नाही, मला बोलणार देखील कुणी नाही. का या मंडपाच्या पलीकडे कदाचित धराबर का, या मंडपाच्या पलीकडे एखादा व्यक्ती कळत नकळत चुकीचं कृत्य करत असेल, आणि तो कृत्य करत असताना त्याला असं वाटतं की मंडपामधल्या लोकांना मी दिसत नाही. ऐका बाबा हो, या मंडपामधल्या लोकांना जरी आम्ही दिसत नसलो, आपलं वाईट कर्म दिसत नसलं, तरी देखील जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, ज्याला आपण देव म्हणतो ना, ते देव तुमच्या आमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब वरतून पाहत असतो. काय करत असतो? प्रत्येक कर्माचा हिशोब वरतून पाहत असतो. आजच्या दिवशी, शेवटच्या दिवशी काय करत असतो? आपल्याला चुकता करावा लागत असतो. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे धुणे राहू. म्हणजे या इहलोकीच्या व्यवहारामध्ये आपल्या डोळ्यावरती कुठल्याही प्रकारची अंधकाराची पट्टी ठेवू नका. नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्या समोर सांगितलेला. वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सर्वजण, सगळे सोयरे, आप्तइष्ट, मित्र परिवार, पाहुणे मंडळी, सर्व गुरुजन मंडळी आज या ठिकाणी कोणत्या कारणाने आले आहोत तर कैलासवासी कलावती हरिभाऊ गायकवाड या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज एका आईचं पुण्यस्मरण आहे, आणि आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये एकत्रित जमा झालो. सर्वप्रथम या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक वडीलधाऱ्या माणसांची, माझ्या आईंची, सर्व माझ्या महाराज मंडळींची मी अंतकरणातून माफी मागतो की मला या ठिकाणी येण्याकरता एक 10-5 मिनिटाचा उशीर झाला. तर उशीर हा प्रत्येकाचा होत असतो, पण कदाचित माझ्याकडून कधी होत नाही, माझ्याकडून पहिल्यांदाच झालं. काल रात्री मी परभणीला होतो, आणि परभणीला रात्री मडीला मुक्कामाला आलो.
पण तिथून घाटातून रस्ता थोडा ट्रॅक्टर टुक्टर आडे लागले म्हणजे इथपर्यंत यायला थोडा उशीर झाला. सर्वांची माफी मागतो. चालू असेल आपला हा सुंदर अशा प्रकारचा सोहळा. या सोहळ्याकरता या कीर्तनाकरता उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील दिग्गज नामांकित कीर्तनकार मंडळी आज या ठिकाणी उपस्थित. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्यांची मृदंगावरती साथ आहे ते आमच्यावरती तशा प्रकारचे प्रेम करत हरिभक्त पारायण केशव महाराज. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी गायनाकरता जे उपस्थित आहेत ते हरिभक्त पारायण भगवान महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, महेश महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, त्यानंतर आबाश्री महाराज असतील आणि हार्मोनियमवरती असणारे आमचे लहुनाना. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे त्यांनी मला इथपर्यंत दिवस तर सांगितलं नाही मी दय म्हणून आमचे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे छोटे बंधुराज गायनाचार्य आपल्या परिसराचं भूषण तेजस्वी महाराज गायकवाड महाराज देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कीर्तनाकरता उपस्थित आवर्जून हे सर्वच गुरुवर्य मंडळी त्यांच्याकरता तुमच्याकरता एक सांगू. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा विठ्ठल 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 विठ्ठल. उभ्या महाराष्ट्रभर कीर्तन करतो बरं का. तिकडं कीर्तन करताना काही वाटत नाही पण तुमच्या कर्जत भागात येऊन थोडं बेऊज वाटत काय. कर्जत भागात येऊन थोडं बेऊ वाटत कारण की उभ्या महाराष्ट्रात बरं का बाबा उभ्या महाराष्ट्रात कीर्तनाला तरुण पोर असतात आमच्या काय तरुण पोर असतात. मग तरुण पोराला काही जरी सांगितलं ते काय करतात फिरून फिरून तिथं येतात त्याला म्हणतात तरुण. पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर एका गोष्टीचा आनंद वाटला. हे ज्या समोर बसलेल्या पांढऱ्या टोप्या आहेत ना काय हे जे पांढऱ्या टोप्या आहेत ही महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. आणि इकडे बसलेल्या माझ्या माय मावल्या आहेत त्यांच्या डोक्यावरती पदर आहे ना ही एक महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. या लोकांमध्ये कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नका समजू तुम्ही. त्या लोकांना साधंही समजायचं नसतं. इथं बसलेल्या अर्ध्याच्यावर लोकांचे हरिपाटन काकडा पाठ असं बरोबर आहे की नाही. पण आज या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्टीचा आनंद वाटलाय बघा. तरुणासमोर कीर्तन करीत असताना आम्हाला काही आनंद वाटणार नाही पण ज्यावेळेस आपल्यासारखे वडीलधारी माणसं आमच्या समोर असतात ज्यावेळेस तुमच्यासारखे गुरुवारी मंडळी आमच्या समोर असतात आदरणीय सरजी एक गुरुवारी मंडळी आपल्या समोर असतात त्यावेळेस कीर्तन करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्याची सुंदर अशा प्रकारची शूटिंग ज्यांची चालू आहे ते यूट्यूब चॅनलचे आपली परंपरा नाना महाराज यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आणि उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी तुम्ही म्हणता सगळ्याचे नाव घेते ना आम्ही काय चालवलं की बरोबर एक नाही आम्ही टाळ घेऊन भरायला राव. सर्वच गुरुजन मंडळी सर्व टाळकरी मंडळी संपूर्ण समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ समोर बसलेली माझी ताई असेल माझी माई असेल माझा बाप असेल माझा भाऊ असेल मायबाप हो. कीर्तन सुरू करत असताना माझे काही नियम आणि अटी असते मायबा ऐका लक्ष देऊन ऐका फक्त. कीर्तन चालू असताना या दोन हातांनी तुमच्याकडून टाळी नाही वाजवली तरी देखील काही हरकत नाही. या मुखातून भगवंताचं नामचिंतन नाही झालं तरी देखील काही हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा मायबाप कीर्तन सुरू असताना फक्त डोळ्याचे कान आणि कानाचे डोळे एकाग्र भावनेने करून कीर्तन श्रवण करा. का माहितीये का या भूतालावरती अद्याप देखील बऱ्याचशा लोकांना बरं का गुरुजी माफी मागून बोलतो बऱ्याचशा लोकांना अद्याप देखील हे माहिती नाही की ही कीर्तनाची परंपरा कशा करता सुरू केली हे कीर्तन नेमकी कशा करता मांडलं ऐका बरं का माय बापू. अरे कीर्तन 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 म्हणजे नेमकी काय का या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आज कीर्तन चालू आहे. अहो घराघरात नव्हे नव्हे आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हातात कीर्तन चालू आहे. सहज मोबाईल काढतो युट्यूबचं बटन दाबायचं कृष्णा महाराज पुरे तासभर बोंबलो तू. प्रत्येकाच्या हातात कीर्तन चालू आहे मायबाप. पण अद्यापही लोकांना कीर्तन म्हणजे काय समजलं नाही. हे कीर्तन कशा करतात ज्ञानोबा तुकोबराने चालू केलाय का. अरे कीर्तन 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 म्हणजे नेमकी काय का कीर्तन 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 म्हणजे नेमकी काय जे ऐकून कीर्तन माणसाच्या मनावरती होतं परिवर्तन काय जे ऐकून कीर्तन माणसाच्या मनावरती होतं परिवर्तन त्याला काय म्हणायचं कीर्तन. विठ्ठल 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 याच प्रकारची सुंदर अशा प्रकारची सेवा आपण करणार आहोत. फक्त एकाग्र भावने कीर्तन श्रवण करा कारण की तुमच्या समोर मी जास्त चिंतनही नाही सांगू शकत जास्त फापट पासारही नाही सांगू शकत. पण जे काही सांगेन ते तुमच्या आयुष्याचं कल्याण करून जाईन तुमच्या आयुष्याचा उद्धार करून जाईन. विठ्ठल विठ्ठल अभंग निवडला जगद्गुरु तुकोबरात जगद्गुरु तुकोबरात सांगतात या भूतालावरती जन्माला आल्यानंतर माणसाने काही करावं अथवा नाही करावं पण एक गोष्ट नक्की करावी माणसाने आयुष्यामध्ये विचार करावा. काय विचार करावा तो विचार करताना देखील माणसाने एक क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. कसा क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. पण आपण विचार करतो का विचार करतो का डबल रिपीट मार तेवढं कमी करा फक्त. आपण विचार करतो का नाही करत ना. आपला विचार फक्त आपला वैयक्तिक विचार असतो पण महाराजांनी सांगितलेला विचार वेगळा आपला विचार वेगळा. बरेचसे लोक विचार करतात कोणता स्वतःच्या वावरात नांगरण मारायची लोकांच्या लेकरांची सोयरीक मोडायची हे आपले तुमचे आमचे विचार नाही. पण भगवंताचे विचार थोडे वेगळे आहेत. ऐका सारा सारे विचार करा उठा उठी सारा
सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा मोठा होते सारा सार विचार करा मोठा होते ओ सारा सार विचार करा उठा उठी हो सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा मोठा होते सारा सार विचार करा मोठा होते नामधर कंठे विठोबाचे नामधर कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट हो दयाच्या चिंतने निर्जल संकट नामधर कंठे विठोबाचे नामधर कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट निर्जल संकट सारा सारा विचार करा उठाउठी आहे का भगवंता जर विचार जर केला तर आपल्या आयुष्यात किती मोठं संकट आलं तर ते निरसन केल्याशिवाय भगवंत काय होत नाही राहत नाही. पण दुर्दैव असं झालंय लोकाला भगवंताचं काही घेणं देणं नाही लोकांना देवाचं देखील काही घेणं नाही लोकाला फक्त स्वतःचं पडलंय. कशाचं? आज मी इथे कीर्तन आलो कशामुळे आलो असं बरं कशामुळे आलो कशामुळं तुम्ही बोलत चला ना श्राद्ध मान आज आईचं आहे कशामुळे आलो असतो आपण मी कशामुळे आलो कीर्तना बरोबर की नाही. पण माझं जवळजवळ 50% कारण काय फक्त आर्थिक बजेट म्हणजे बरेचसे लोक म्हणजे परमार्थ हा कशापुरता झाला पैशापुरता काही लोक परमार्थ पण नाही ना. हा परमार्थ करत असताना अंतकरणातून गायला पाहिजे कसा शुद्ध भावनेने केला पाहिजे. काय देवाला काही नाही लागत तुमच्या अंतकरणात देव भावाचा भूकेला देवाला फक्त तुमच्या अंतकरणातला भाव लागतो. पण लोकांचा त्या देवावरती भाव देखील राहत नाही. बरेचसे लोक काय करतात देवाला नवस करतात कशा करता देव पावा म्हणून काय करतात देवाला नवस करतात. जालन्याला कीर्तना गेलो एकदा असंच आणि कीर्तना गेलो तेवढ्यामध्ये त्या घरामध्ये प्रवेश करायचा बरं का लक्ष देऊ नका घरामध्ये प्रवेश करायचा तेवढ्यात त्या आजीबाई एक हातामध्ये अगरबत्ती होती ऐका देवावर भाव ठेवा सांगतोय. आजीबाईच्या हातात अगरबत्ती होती आजीबाईने देवाच्या समोर अशी ओवाळली काय केली अशी ओवाळली आणि अगरबत्ती विजवली काय केली अगरबत्ती उजवली परत पुडक्यात ठेवून दिली. मला न राहून प्रश्न पडला आजीबाईकडे गेलो आजीबाईला विचारलं का हो आजीबाई अगरबत्ती बुजवून देवा तुम्ही पुडक्यात का परत ठेवून दिली. त्यावेळेस आजीबाईने सांगितलं काही नाही महाराज माया पोराला लेकरू बाळ व्हावं म्हणून लई वर्षापासून देवाला नवसं करते दिवसातून एक आख उदबत्तीचं पुढं वावळते पण अद्याप काय देव पावन झाला नाही. मग निर्णय घेतला आता काय रोज पुढेची पुढे उडूस तरी ना सुनबाई म्हणली आता रोज एकच उदबत्ती घाली जातो तुम्ही म्हणून रोज एकच करते म्हणे काळीच पिती घेते पिटी दे देवाला नुसतं धुपन दाखिते काय करते देवाला नुसतं धुपन दाखिते अगरबत्ती हिची परत ठेवून देते. सांगण्याचं तात्पर्य एक होतं माय बापू त्या आजीबाई तात्पुरतं देवाला फक्त काय केलं धुपन दाखिलं. आपण जर तात्पुरतं जर देवाला फक्त धुपन दाखित असतो आणि सुगंध जर देत असतो ना तर देव देखील आपल्या आयुष्यामधून धुपन काढल्याशिवाय राहत नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा काय देव देखील आपल्या आयुष्याचं धुपन केल्याशिवाय राहत नसतो. हे देवावरती प्रेम करायचंय ना अंतकरणातून करा. काय अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अरे देव आशानं पावायचा नाही रे आणि देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे तेव्हा सहज मिळून जाईल का कुणाला पण नाही ना. त्याच्याकरता यातना घ्यावं लागतील त्याच्याकरता श्रद्धा असावी लागेल त्याच्याकरता अंतकरण शुद्ध असावं लागेल. पण अलीकडच्या काळात लोकांचा देवावरती देखील भाव राहिलेला नसतो आहे का. एक गोष्ट सांगून जाईल हे आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं दुःख असू द्या काय आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं दुःख असू द्या आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा वाईट काळ असू द्या फक्त देवावरती विश्वास ठेवा फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यातले किती मोठ्यातील मोठं दुःख नाहीच झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त कुणावर विश्वास ठेवला पाहिजे आपण भगवंतावरती विश्वास ठेवला पाहिजे. पण तो विश्वास कसा असला पाहिजे तर अंतकरणातून असला पाहिजे अंतकरणातून देवाची भक्ती केली पाहिजे. पण दुर्दैव झालं या महाराष्ट्राच्या मातीचं बऱ्याचशा लोकांना देव देव म्हटलं की अंगाला काटा यायला लागतो. लोकांना परमार्थ म्हटलं की अंगाला काटा यायला लागतो ऐका. बऱ्याचशा लोकांना आता हे कीर्तन सुद्धा मान्य नाही राहिलं काय नाही राहिलं कीर्तन सुद्धा मान्य नाही. बरेचसे लोक म्हणतात वर्ष श्राद्धाला 10वेला लोक कशालाच कीर्तन ठेवत असते काय काय म्हणतात लोक कशाला कीर्तन ठेवत ऐका. हे वर्ष श्राद्ध आणि 10व्याला कीर्तन का ठेवतात ऐका. वर्ष श्राद्धाच्या दिवशी ज्ञानदान करतात काय करतात ज्ञानदान करतात अन्नदान करतात वस्त्रदान करतात सुवर्णदान करतात गोदान करतात अन्नधान्यदान करतात. वेगवेगळ्या प्रकारचं जे केलेलं दान असतं आजच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं जे केलेलं दान असतं ते प्रत्येक दानाचं फळ त्या गेलेल्या आत्म्याच्या पारड्यामध्ये पडत असतं काय. आणि हे कीर्तन होण्याकरता देखील काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. आज आजीच्या आयुष्यामध्ये काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठाल कृपा केली तेव्हा विठाल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी देवाया विठ्ठल कृपा केले देवाया विठ्ठल कृपा केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा करी आईच्या आयुष्यात काहीतरी पुण्य असावं लागेल बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठल या आवडी ऐका एवढं पुण्य असावं लागतं तेव्हा आपल्या वर्ष श्राद्धाला काय होत असतं कीर्तन आणि प्रवचन होत असतं पण बरेचसे लोक म्हणतात मी आता पैठण भागातला आहे बरं का बाबा मी पैठण भागातला मी लय लहान होतो तेव्हापासून कीर्तन करायला लागलो आणि मी पैठणला बरेच दिवस शिकायला राहिलो नवले बाबांकडं आणि मग त्याच ठिकाणी आता रोजच आम्हाला एकच उद्योग असायचा आपल्या हातात ज्ञानेश्वरी घ्यायची आणि आपल्या गंगेत जायचं गंगेत जाऊन नुसतं उभं राहायचं रोज 5-50 दहावी तिथं असायचे साहजिक एखाद्या दहाव्यावाला हाक मारता ओ महाराज तुम्ही प्रवचन करता का मी म्हणतो हा कारण आपल्या दहाव्याचं एवढं काय म्हणायचे कारण आपल्या दहाव्याचं रोज आपले 2-3 प्रवचन करायचं 2-3 हजार घेऊन घरी जायचो घरच्याला गोड लागलं अभ्यास नाही करून दिल तेव्हा काय मग प्रवचन करीत असताना एक दिवस झालं प्रवचन संपलं ऐका प्रवचन संपलं मी आपल्या साईडला पैशासाठी उभं राहिलो काय साठी पैशासाठी पण 2 पाहुणे बसले होते साईडला उभं राहिले होते तर दोघीची एकामेकाला चर्चा सुरू झाली एक जण म्हणला दुसऱ्याला हे नेमकी 10 वेळा वर्ष श्राद्धाला प्रवचन कीर्तन का ठेवतात काय म्हणले 10 वेळा आणि वर्ष श्राद्धाला प्रवचन कीर्तन का ठेवतात त्यावेळेस दुसऱ्याने उत्तर दिलं ते म्हणे काहीच नाही म्हणे आलेले पाहुणे मंडळी उगा आपलं 2 तास इकडे तिकडे हिंडत येत म्हणे काय 2 तास इकडे तिकडे हिंडत येत म्हणून 2 तास आपल्याला एका जागेवर बसायचं एखादा महाराज लावून द्यायचं पाहुणे एका जागेवर बसत येत बऱ्याचशा लोकांचा असा भाव झाला पण नाही माय बापू याच्या मागे खूप मोठा भाव असतो भाव म्हणजे हाच फक्त की आजचं केलेलं ज्ञानदान जे असतं त्या गेलेल्या व्यक्तीच्या पारड्यामध्ये पडत असतं आणि त्या गेलेल्या व्यक्तीचा जर आत्मा जर आजच्या दिवशी जर तृप्त झाला तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते 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 कल्याण इच्छिते दया कुळा कल्याण इच्छिते दया कुळा स्वर्गीचे पूर्वज पाहताती वाट स्वर्गीचे कल्याण इच्छिते दया कुळा कल्याण इच्छिते दया कुळा पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज हे तुका म्हणे पितृ आशीर्वाद आशीर्वाद देते ऐका आपल्या गेलेला जो आत्मा असतो तो आपल्याला काय असतो आशीर्वाद देत असतो ऐका आणि जर नाही आशीर्वाद दिला जर नाही ज्ञानदान केलं नाही जर अन्नदान केलं तर त्या गेलेल्या आत्म्याच्या नावाने आपल्याला कुठे एकटा त्याचे करीत पेतर वंशीधराचा रे पुत्र झाला कटाद्याचे करताते पित्रा वंशधुराचारे पुत्र झाला. यामुळे हे गेलेलं ज्ञानदान त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने गेलेल्या पितराच्या नावाने पडत असतं आणि आजच्या दिवशी केलेले संपूर्ण पुण्य फल काय असन केले ज्ञानदान असन सगळं काय असन
त्या पितराच्या पारड्यामध्ये पडतो आणि तो पितृ आपल्यावरती काय होतो तृप्त होऊन जातो ऐका. नाही तर बऱ्याचशा कुटुंबाला ऐका ऐका लक्ष देऊन ऐका, बऱ्याचशा कुटुंबाला ब्रह्मदेव सांगतात. कोण? ब्रह्मदेव म्हणजे ब्राह्मण सांगतात किंवा कुंडली काढणारे सांगतात किंवा पंचांगामध्ये सांगतात तुमच्या कुटुंबाला काय लागलेलं आहे, काय लागलंय पितृदोष. मी 2-3 बाऱ्या काढला आमचं कायच आमच्या घरच्यांनी केलं होतं काही नव्हतं म्हणलं माणसं ओढून नेऊन घातले काय घरच्यांनी ऐका. आमच्या देखील कुटुंबाला पितृ कळलंय पितृदोष लय अवघड असतो. जर आपल्या जर कुटुंबाला पितृदोष नाही लागावा जर आपल्याला असं वाटत असेल तर त्या गेलेल्या आत्म्याच्या नावाने योग्य त्या रीतीचे विधी आपण केले पाहिजे का. वेगवेगळ्या प्रकारचे विधी आहेत. आता जन्मापासून तर आजच्या दिवसापासून जर सांगायचं म्हणलं तर अजून 2 तास लागत. किती? अजून तुम्ही परत म्हणता आला उशिरा आला परत पहिल्यापासून सुरू केला आहे का. पण आजच्या दिवशी केलं जे ज्ञानदान असतं गेलेल्या व्यक्तीच्या पाड्यामध्ये पडत असतं. आजच्या दिवशी जर केलं जे पिंडदान असतं जे वर्षश्राद्ध असतं ते आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच फलदायी असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला विषय चालला होता की आजच्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतात पण बऱ्याचशा लोकांना आज देखील ही परंपरा मान्य राहिलेली नाही. बऱ्याच लोकांना आज देखील कीर्तन मान्य राहिलेलं नाही. पण ऐका त्या देवाने सुंदर अशा प्रकारचा हा नरदेव दिलाय. कशा करता दिलाय हो? देवे दिला देव दिला तोया झाला पाटा बदिकेचा वा, वा. तोया झाला पाटा बदिकेचा देवे दिला भजना गोमाता देवे दिला भजना टाळी वाजवा. काय माहिती का एवढ्या समाजात मला घाम फुटतोय काय. आणि ते लेकर असे आहेत गुरुजी ते बांधून राहत नाहीत. अरे म्हणू नका जरी म्हणलं ना मोठे मंडळी असल्यानंतर तरी ते म्हणतात. असे आपल्या संस्थेमध्ये आळंदीला संस्था आहे आपली जवळजवळ 5-50 विद्यार्थी सुंदर अशा प्रकारे शिक्षण घेतात. काही गायन करतात वादन करतात कीर्तन करतात सुंदर. आणि आपल्यासारखे माणसं असले तरच हे लेकर तयार होते. नाही तर बरेचसे लोक असं माईक देत नाहीत समोरचं ओढून घेतात अलीकडे काय करतात अलीकडे ओढून घेतात का. देवे दिला ते भजना गोमटान तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने सुंदर अशा प्रकारचा नरदेव देवाचं भजन पूजन नामचिंतन करण्याका दिला. पण अद्याप लोक ते देवाचं भजन पूजन नामचिंतन करणारे इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन सुंदर अशा प्रकारचे हात दिलेत पाय दिलेत कान दिलेत नाक दिलेत. आमचे गुरुवर्य लक्ष्मण महाराज बाठे विनोदाने सांगायचे हाताच्या जागेवर हात दिलेत पायाच्या जागेवर आणि नाकाच्या जागेवर नाक दिलेत तोंडाच्या जागेवर. आता जर समजा बिसलरीच पाणी हे जर तोंड वरून असतं तर असं धरून वरून वाचावं लागलं असतं. बरोबर आहे. देवाने सुंदर अशा प्रकारचा हा नर दिले हात दिलेत पाय दिलेत देवाचं नामचिंतन करण्याकरता आळंदी पंढरपूरची वारी करण्याकरता. पंढरीसी जा रे पंढरीसी जा रे आल्यानो संसारा ओ पंढरीसी जा रे पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी हो वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा वाट पाहे उभा भेटीची सारे आल्यानो संसार आहे काय. आपल्या आयुष्यात आपण संसार करतोय ना जन्माला आलोत ना एकदा तरी काय केलं पाहिजे आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. एकदा तरी आपण आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे. ऐका या आज गेल्या आज आपल्या यांच्या आयुष्यातून काय झाल्या. ही आई
गेल्या, पण जोपर्यंत ह्या आई जिवंत असतील तोपर्यंत थोडा का व्हायना परमार्थ त्यांच्या आयुष्यामध्ये झाला असेल. म्हणून आज त्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन प्रवचनाचा नामचिंतनाचा कार्यक्रम चालू आहे. मग जर आपल्या देखील आयुष्यात आपल्याला वाटत असलं ना की आपण देखील काहीतरी पुण्य करावं, काहीतरी नामचिंतन करावं, किंवा आपल्या देखील पुण्यस्मरणाला कथा कीर्तन प्रवचन व्हावं, तर त्याच्याकरता आपल्याला आळंदी पंढरपूरला एकदा तरी जावं लागेल आपल्या आयुष्यात, आहे का? आपल्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याला जवळ करून घ्या, आयुष्यात कोणाच्या पाय पडायची गरज पडणार नाही, का? आळंदी सारख्या ठिकाणी माफी मागून सांगतो एक गोष्ट, आहे का? आळंदी सारख्या ठिकाणी आमच्यासारखे कित्येक तरी गोरगरिबाचे पोरं शिक्षण घेतात. काय करतात बरं का गुरुजी? आमच्यासारखे कित्येक तरी गोरगरिबाचे पोरं शिक्षण घेतात. अरे नो हे तर त्या ठिकाणी 50% पोरं हे आई वडील नसलेले असतात. आता माझ्याकडेच 50% पोरं तशी आहेत. 50% पोरं आई वडील नसलेले असतात. पण ऐका ना, आमच्यासारखे लेकरं सकाळी फक्त उठतात, ज्ञानोबारायचं दर्शन घेतात, समाधीचं काय करतात, ज्ञानोबारायच्या समाधी दर्शन घेतात, संध्याकाळी जेवण करतात, हरिपाठ करतात, आणि जाऊन काय करतात, फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतात. कितीक तरी लेकरं असे दगडावणी लेकरं असते. आता मी असं होतो का अख्खं गाव मला काटाळलं होतं. काय झालं, माझं अख्खं गाव मला काटाळ होत, पण मी काय केलं माहितीये, आळंदीला मला नेऊन घातलं. सकाळी उठायचं, माऊलींच्या समाधी दर्शन घ्यायचो, संध्याकाळी जायचो माऊली समाधीचं दर्शन घेतो. ऐका, मी दगड होतो. मी कोण होतो? मी दगड होतो. आणि ज्ञानोबारायांची समाधी माझ्या आयुष्यामध्ये परीस होती. कोण होती? ज्ञानोबारायांची समाधी माझ्या आयुष्यामध्ये परीस होती, आणि मी दगड होतो. या दगडाने फक्त रोज ज्ञानोबारायांच्या समाधीचा परिसराला स्पर्श केला. काय केला? फक्त त्या समाधीच्या परिसराला स्पर्श केला. माझ्या जीवनाचं सोनं झालं. काय झालं? माझ्या जीवनाचं सोनं झालं. जर आमच्या सारख्या लेकरांचं जर जीवनाचं सोनं होत असेल, तर तुमच्या विषयीचं का नाही कल्याण होणार माय बापू? का नाही कल्याण आहे का? आज देखील माझ्या ज्ञानोबारायाची समाधी आपल्या डोळ्यासमोर आणावी, आणि अंतःकरणातून फक्त एवढंच म्हणावं, तुझ्या समाधीच्या पुढं, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं चंद्र सूर्य फिक झालं, घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानराज माझी माऊली. माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधी जर डोकं ठेवलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, का? मग त्या देवाने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला ना, तर भगवंताला आपलंसं करा. मला सांगायचं फक्त एक होतं की या भूतलावरती गुरुजी बऱ्याचशा लोकांना देव मान्य राहिलेला नाही, बऱ्याचशा लोकांना परमार्थ मान्य राहिलेला नाही. लोक देवाचा विचार देखील करायला आता काय नाहीत. एक सत्य उदाहरण सांगतो. एवढं एक उदाहरण आहे का, आपलं आजचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा, बरं का? फक्त लक्ष देऊन आज माझं एवढं उदाहरण आहे का, आपलं कीर्तन आजचं सफल झालं, तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये देव आहे की नाही? जर देव जर पाहायचा असेल तर त्या देवाविषयी काय करावं लागेल का? जगाच्या पाठीवरती एक नंबरचा नास्तिक व्यक्ती होता. काय? एक नंबरचा नास्तिक व्यक्ती होता डॉक्टर नितू मांडके. त्या व्यक्तीचं नाव होतं काय? डॉक्टर नितू मांडके. हृदयविकार तज्ञ होते. सत्य कथा सांगतो तुमच्या समोर, आहे का? डॉक्टर नितू मांडके नावाचे व्यक्ती होते, हृदयविकार तज्ञ होते. स्वर्गीय वासी बाळासाहेबजी ठाकरे यांना हृदयविकाराचा आजार झाला होता. आजाराचं निरसन ज्यांनी केलं त्यांचं नाव काय? डॉक्टर नितू मांडके. पण एक नंबरचे नास्तिक. कुठल्याही प्रकारचा देव मान्य नव्हता, कुठल्याही प्रकारचा भगवंत मान्य नव्हता. या डॉक्टर साहेबांकडे एखाद्या माझ्या माळकरी बाबाने जावं, गळ्यावरती तुळशीची माळा असावी, कपाळावरती अष्टगंध बुका असावा, आणि बाबांनी सांगावं, डॉक्टर साहेब मला हृदयविकाराचा आजार झाला, यातून मला बाहेर काढताल का? त्यावेळेस डॉक्टरांनी सांगावं, बाबा तुमच्या कपाळावरती अष्टगंध बुका आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, म्हणजे तुम्हाला देव मान्य आहे. बाबा ऐका ना, तुमच्या आजाराचं निरसन मी नाही करणार. कोण करेल? तुमचा देव करेल, तुमचा भगवंत करेल. आमच्या एखाद्या आजी बहिणी जाऊन सांगावं, डॉक्टर साहेब मला हृदयविकाराचा आजार झाला, या आजारातून मला बाहेर काढताल का? डॉक्टरने सांगावं, आजीबाई तुमच्या कपाळावरती अष्टगंध बुक्का आहे, म्हणजे तुम्हाला देव मान्य आहे. तुमच्या आजाराचं निरसन मी नाही करणार. कोण करेल? तुमचा देव करेल, तुमचा भगवंत करेल. मायबाप दिवसा मागून दिवस निघून गेले. कधीतरी त्या भगवंताला देखील आपल्या भक्ताची काळजी वाटली असेल का नसेल? म्हणून एक दिवस असा उगवला की त्या डॉक्टर नितू मांडके नावाच्या माणसाला पत्र आलं, आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की माननीय श्री डॉक्टर नितू मांडके साहेब, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुमच्यावाला दिल्ली सारख्या ठिकाणी मोठ्यातील मोठ्या अशा प्रकारचा सत्कार समारंभ आणि पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे. आता दिल्लीला पुरस्कार म्हणल्यावर कोण घरी थांबन? आज जर मला दिल्लीला पुरस्कार असता तर मी इकडे आलो असतो का? परत तुम्ही कर्जत मध्ये फिरकून नसते. ऐका, दिल्ली सारख्या ठिकाणी पुरस्कार भेटणार, स्वतःच्या लाखो रुपयाच्या गाडीमध्ये बसला, मायबाप लक्ष देऊन ऐका. गाडी रस्त्याने सैरावैरा धावू लागली. सैरावैरा धावत असताना नाना प्रकारचे घाट डोंगर दरे लागले, पण याच पलीकडे एक तुडुंब पाण्याने भरलेली नदी लागली. काय लागलं? पाण्याने भरलेली नदी लागली. कोट्यावधी रुपयाची संपत्ती जरी असली माणसाकडे, तर पाण्याच्या पलीकडे जाऊ शकतो का?
गाडी घेऊन नाही जाऊ शकत ना. गाडीच्या खाली उतरला, मनामध्ये विचार केला, या डोंगराच्या पलीकडे एखादं गाव असेल, एखादं घर असेल, त्या ठिकाणी जाईल, एखादी होडी विकत घेईल, एखादी नाव विकत घेईन. म्हणून माणूस चालत 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 जाऊ लागला. अरे डोंगरात डोंगर जात होते, डोंगरात डोंगर जात होते, कुठे त्याला घर दिसत नव्हतं, कुठे त्याला गाव दिसत नव्हतं. अंगातून घाम निघू लागला होता. त्याला असं वाटत होतं की आता कोणतरी मला मदत करेल, आता कोणतरी मला आसरा देईल. म्हणून अंगातून घाम निघत असताना चालता चालता मायबाप समोर एक डोंगर दिसला आणि त्या डोंगराच्या वरती एक छोटीशी झोपडी दिसली. या डॉक्टरांच्या मनामध्ये विचार आला, या झोपडीच्या जवळ जाऊयात आणि आपण काहीतरी मदत आसरा मागूयात आणि आपला पुढचा प्रवास चालू कराव्यात. मायबाप ऐका लक्ष देऊन. डॉक्टरांनी पहिला पाय त्या डोंगराच्या पायरीवरती टाकला. त्यावेळेस त्या डोंगरावरल्या झोपडीतून आवाज आला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पुन्हा या व्यक्तीचं डोकं भनकलं, पुन्हा या व्यक्तीला राग आला. चालत चालत झोपडीच्या जवळ गेला, झोपडीचा दरवाजा वाजवला. आतून झोपडी उघडली गेली. मायबाप 25-30 वयाच्या एका ताईने झोपडी उघडली होती. ताई तुझ्या घरामध्ये प्रवेश करू का? अरे निश्चिंत ये दादा. ताई या शब्दात ताकद आहे बरं का. निश्चिंत हा व्यक्ती घरामध्ये गेला, जाऊन बसला होता. तेवढ्यामध्ये ताई पाठीमागे गेल्या, पाण्याचा ग्लास भरून आणला आणि हातामध्ये देणार तोच त्या डॉक्टरांनी त्या ताईचा हात धरला आणि हात धरून विचारलं, दादा हे ताई ऐक ना, मला एक प्रश्न पडला, त्या प्रश्नाचं उत्तर तू देशील का? त्यावेळेस त्या ताईने सांगितलं, दादा सांग, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तयार आहे. ऐका. ते डॉक्टर सांगू लागले, ताई अगं एवढ्या घनदाट जंगलामध्ये राहतेस, एवढ्या घनदाट अरण्यामध्ये राहतेस, तरी त्या देवाचा धावा करतेस. ऐक ना ग ताई, या जगामध्ये देव नाही, या जगामध्ये देव नाही. का पडिले वळण इंद्रिया सगळं सांगू लागला, या जगामध्ये देव नाही, या जगामध्ये भगवंत नाही. ऐक ना, जर या जगामध्ये जर देव असता तर त्या देवाने तुला झोपडीमध्ये राहण्याची वेळ येऊनच दिली नसती, त्या देवाने या जंगलामध्ये राहण्याची वेळ येऊन दिली नसती. त्यावेळेस ताईने दिलेलं उत्तर गोड होतं. त्यावेळेस ती ताई सांगू, दादा तू कोण आहेस, काय आहेस मला माहिती नाही, पण ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये संकट आलं, ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ आला, त्या प्रत्येक वेळेस माझ्या भगवंताचा मी धावा केला आणि प्रत्येक संकट म्हणजे माझा भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तर डॉक्टरने विचारलं, ताई मग सांग ना, आज त्या देवाचा एवढा अंतःकरणातून का धावा करतेस? त्यावेळेस त्या ताईने दिलेलं उत्तर गोड होतं. लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस त्या ताईने उत्तर दिलं. ते ताई सांगलं, ज्यावेळेस माझं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर कालांतराने मला छोटंसं चिमुरडं लेकरू झालं. चिमुरडं लेकरू लहानचं मोठं होत असताना एक दिवस अचानक आमच्या 2 व्हीलर गाडीचा ऍक्सिडेंट झाला. माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं रे दादा, कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. लहानचं लेकरू मोठं करत असताना अचानक एक दिवस असा प्रसंग आला की माझ्या मुलाला हृदयविकाराचा आजार झाला. काय हृदयविकाराचा आजार झाला दादा? अरे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रत्येक डॉक्टरकडे मी जात होते. प्रत्येक डॉक्टरला एकच सांगत होते, डॉक्टर साहेब माझ्या मुलाला हृदयविकाराचा आजार झालाय, याचं निरसन करताल का? त्यावेळेस भारतातील प्रत्येक डॉक्टर मला एकच सांगत होता, ताई तुझ्या मुलाला हृदयविकाराचा आजार आहे आणि या हृदयविकाराच्या जर आजाराचं निरसन करायचं असेल तर जगाच्या पाठीवरती एकमेव डॉक्टर आहे. त्या डॉक्टरांचं नाव आहे काय? डॉक्टर नितू मांडके. दादा तू कोण आहेस, काय आहेस मला माहिती नाही, पण त्या डॉक्टर नितू मांडके नावाच्या माणसाकडे जाण्याकरता लाखो रुपयाची धनसंपत्ती लागते, कोट्यवधी रुपयाचा पैसा लागतो. माझ्याकडे लाखो रुपयाची धनसंपत्ती नाही रे दादा, पण मला माझ्या भगवंतावरती विश्वास आहे, मला माझ्या नामचिंतनावरती विश्वास आहे की माझा भगवंत, माझा देव असा एक दिवस आणेल की ज्या डॉक्टर नितू मांडके नावाच्या माणसाकडे जाण्याकरता लाखो रुपये लागतात ना, तो डॉक्टर नितू मांडके नावाचा माणूसच माझ्या या झोपडीमध्ये पाठवेल, तो माणूसच माझ्या झोपडीमध्ये पाठवेल. माय बाप एक नंबरचा नास्तिक व्यक्ती डॉक्टर नितू मांडके लोटांगण घेऊन दर्शन घेतलं आणि सांगितलं, ताई आज तुझा देव जिंकलाय, आज तुझा भगवंत जिंकलाय. का जर भगवंतावर जर एकनिष्ठ भावनेने जर श्रद्धा असेल तर देव मनवून शरण जावे, हो मनवून शरण जावे, मनवून शरण जावे, मनवून शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, हो तो हा उतरील पार, हो तो हा उतरील पार. सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. क्या बात आहे, वा. मनोनी शरण जावे, सर्व
देवाची ऐका म्हणून फक्त देवाला शरण जायचं का फक्त अंतकरणातील भक्ती देवाला आवडत असते वरवरची भक्ती देवाला आवडत नसले तुमच्या गळ्यातले 5-50 माळी येत काय कामाच्या मंदिरात जायचं देवाची पूजा करायची गावातल्या लोकांची भांडणं लावून द्यायची यात मजा नसते माझ्या बायका अंतकरणातील भक्ती देवाला आवडत असते जर अंतकरणातील भक्ती जर असेल तर देव उभा मागे पुढे देव आपल्या पाठीमागे उभा राहत असतो आणि पुढे देखील उभा राहत असतो फक्त देवावरती अंतकरणातील श्रद्धा आपली असली पाहिजे का त्या ताईच्या देखील अंतकरणातील त्या देवाची श्रद्धा होती काय होती श्रद्धा होती एकनिष्ठ भावनेने काय होती भावना होती विश्वास होता क्षणाक्षणाला देवाचा विचार करत होती म्हणून देव त्यांच्या संकटामध्ये धावून अभंगाच्या पहिलं चरण क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत दे जाणार सगळे नाशिवंत दे जाणार सगळे करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जनजने हात करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू भवसिंधू विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार भवसिंधू ऐका हा भवसिंधू सागर पार करत असताना माणसानं क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे मग तो क्षणाक्षणाला विचार कोणता केला पाहिजे तर भगवंताच्या नामचिंतनाचा केला पाहिजे भगवत भक्तीचा केला पाहिजे भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे ऐका आणि एवढं जरी नाही जमलं ना तुम्हाला जर रोज मंदिरात नाही जाणं झालं ना तर जाऊच नका काय रोज तुम्हाला जर नाही परमार्थ करता आला तुम्ही तो करू नका ऐका मी थोडं वेगळं बोलणारे महाराज गुरुजी माफी मागून सांगतो मी थोडं माणुसकीने चालणारा माणूस आहे माझी माणुसकी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रभर आपलं काम चालू असतं तेजस महाराजांना यांना सर्वांना माहिती आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण अनाथ निराधार गोरगरीब लोक असतात या लोकांना लागून तो सहकार्य करतो कुणाला जर अंगावर कपडे नसले त्यांना कपडे देतो कुणाच्या पायात चप्पल नसली तर चप्पल देतो कुणाला जर घालायला कपडे नसले किंवा अन्नधान्य जर खायला नसलं तर लोकांच्या घरापर्यंत नेऊन देतो 6 महिने महाराष्ट्रातले एकमेव कीर्तनकार होता हा कृष्णपुरी कोरोनासारख्या महाभयंकर आजारात एकही दिवस घराचा उंबरा ओलांडला नव्हता फक्त लोकांच्या सेवेत होत्या माणसाला माहिती असं फक्त लोकांच्या सेवेत का माहिती मी माणसात देव बघतो कशात माणसात हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे अरे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे माणसांसंग पण दुर्दैव असं झालंय लोकाला माणसांना माणसं पाहिले का डोकं उठायला लागले काय व्हायला लागले लोकांचं डोकं उठायला लागलं ऐका पूर्वी शाळेत एक कविता आपल्या प्रार्थना असायची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आता लय प्रेम अर्पित होईल लोक ऐका एकमेकाशी चांगलं वागा एकमेकाशी प्रेमाने वागा रे किती दिवसाचा हा विषय काय किती दिवसाचा हा विषय या ठिकाणी बसलेला असा एकही माणूस नाही की तो 100 वर्ष जगू शकतो म्हणजे तुम्ही म्हणता दादा आमचे मरण काढा लागला तू ऐका पण सांगून जाईन तुम्हाला जास्त दिवसाचे आयुष्य नाही मग आहे ना तोपर्यंत एकमेकाशी प्रेमाने वागा आहे ना तोपर्यंत एकमेकाशी जीवहीन वागा आहे ना तोपर्यंत एकमेकाशी आपुलकीने वागा का माहितीये का एकदा आपल्या आयुष्यातून जर एखादा माणूस गेला ना तर कोट्यावधी रुपये जरी तुम्ही दिले ना तर तो गेलेला माणूस आयुष्यात कधी परत येत नसतो ऐका आज या कुटुंबातून या आई निघून गेल्या काय आज या कुटुंबातून या आई गेल्या या आई करता आज हे कुटुंब कोट्यावधी रुपये खर्च करू शकतं पण गेलेल्या आई पुन्हा परत येतील का
गेलेला आहे पुन्हा परत येईल का? नाही नाही का? याच प्रकारे या ठिकाणी बसल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक माणूस गेलेला असेल, कुणाची आई गेली असेल, कुणाचा वडील गेला असेल, कुणाचे भाऊ, कुणाची बायको, कुणाचं कोणतरी गेला असेल, तो माणूस लाखो रुपये खर्चू शकतो, पण गेलेला माणूस परत बोलू शकतो का? नाही ना. मग आहे तोपर्यंत प्रेमाने वागा. काय आहे तोपर्यंत काय करा? प्रेमाने वागा. दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीचं, एक भाऊ एका भावाला बोलत नाही, एक भाऊ एका भावाला बोलत नाही, एक बहीण एका भावाला बोलत नाही. का? फक्त प्रॉपर्टीवर न वादे गुरुजी. काय? फक्त प्रॉपर्टीवर न वादे. मी एक सांगून जाईन, वैर करू नये कुणाशी, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. आयुष्यात कुणाशीच राग धरू नका, आयुष्यात कुणाशीच वैर करू नका. का? तर आपल्या आयुष्यातून गेलेला माणूस पुन्हा कधी भेटत नसतो. मग आपल्याला त्या भगवंताने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिलाय ना, तर आहे तोपर्यंत एकमेकाशी चांगलं वागा, प्रेमाने वागा, आपुलकीने वागा. का? तर घडोघडी काळ वाट याची पाय काळ, तुमची आमची प्रत्येकाची वाट पाहू नये. म्हणून महाराज सांगतात, एक ना एक दिवस मरायचंय ना, म्हणून आहे तोपर्यंत चांगलं वागा. का? तर शेवट हेच होणार आहे अभंगाच्या दुसऱ्या. नशिबंत ते जाणार सकळ, नशिबंत ते जाणार सकळ, नशिबंत देह जाणार सकळ. नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ, आयुष्य का तो काळ, हे आयुष्य का तो काळ, हे आयुष्य का तो, आयुष्य आयुष्य का तो काळ, सावधान सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. ऐका, हा जो नाशिवंत देह, हा एक ना एक दिवस आम्हा प्रत्येकाला काय करायला लागणार आहे? सोडून जावं लागणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? आपण आपल्या विषयामध्ये संतांच्या सह वाचत राहिलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. का? राऊट हात का मानव देह, अल्लाहने तुझ्या देह
खाया पिया सुख सुख से सोया नाहक जमाना कोई. ऐका त्या भगवंताने सुंदर असा नर दिला ना, त्या देवाचं काहीतरी आपण भजन पूजन नामचिंतन केलं पाहिजे. आज या आईच्या पुण्य स्मरणाकरता आपण आलेलो होतो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. ऐका, कुणाच्या दहाव्याला गेलो, कुणाच्या मौतीला गेलो, कुणाच्या वर्ष श्राद्धाला गेलो ना, तर एक गोष्ट 100% लक्षात ठेवायची. आपला देखील एक दिवस दहावा होणार आहे, आपला देखील एक दिवस वर्ष श्राद्ध होणार आहे. म्हणून या वर्ष श्राद्धाला आलात ना, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण मेल्याच्या नंतर किमान एवढे लोक जरी नाही आपल्या वर्ष श्राद्धाला आले, काय एवढे जरी लोक नाही आले, तर किमान 100 तरी लोक आले पाहिजेत. काय किमान 100 लोक आले पाहिजेत. गुरुजी काय काय लोकांचे दहाव्याला वर्ष लोक सुद्धा येत नाहीत. काय मी एका पोराच्या बापा एका गावातल्या पोराला विचारलं, काय रे तोय वडील वारले, तू काही हे नाही केलं म्हणे, वर्ष श्राद्ध नाही केला, काही प्रवचन नाही ठेवलं, काही ते ठेवितच काय म्हणे, आमचे द्वय भावात भांडण लागलेत म्हणे, तू घाल मी घाल. म्हणजे आपले पोर सुद्धा आपल्या आई बापाचं श्राद्ध वर्ष श्राद्ध घाला काय नसतं तयार नसतं. एवढे घरचे कधी कधी चुकीचं वागतं आहे का. मग आपल्या आयुष्यात जर आपल्याला असं वाटत असेल ना, तर आपलं देखील वर्ष श्राद्ध चांगलं हवं, तर चालताना आयुष्यात जीवन जगताना चांगलं जगलं पाहिजे. का माणसाचं जीवन कसं जगलं पाहिजे, हे चालताना असं चालावं की कुणीतरी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. चालताना असं चालावं की कुणीतरी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. हे आणि बसताना देखील अशा ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे की कुणीतरी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. आणि मारताना देखील माणसाने असं मारावं की आपल्या दुश्मनाच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, आपल्या दुश्मनाच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. नाही तर काही काही गावातले लोक मेले का लोक नारळ फोडी देत नाही, म्हणजे सगळ्या गावाला याचं पैसे दिले त्यांनी काय केलं तर. ऐका, एवढं चांगलं जीवन आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे. का तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आहे तोपर्यंत, जोपर्यंत या देहामध्ये प्राण शिल्लक आहे ना, तोपर्यंत एकच करा, संतांच्या सहवासामध्ये परमार्थ करा. अभंगाचं 3रं चरण. संत समागमी करावी आवडी, संत समागमी करावी आवडी, संत समागमे करावी आवडी, संत समागमे करावी आवडी, संत समागमी करावी आवडी, संत समागमी करावी आवडी, संत करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, करावी तातडे परमार्थे, करावी तातडे परमार्थे, करावी तातडे परमार्थे, करावी तातडे परमार्थे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, संता समागमे करावे आवडी, करावे तातडे करावे
संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची ऐका. त्या भगवंतांना हृदय दिला तर संतांच्या सहवासामध्ये आपण गेलं पाहिजे, आपण परमार्थ केला पाहिजे. ऐका, संतांच्या सहवासात जर काय होतं ऐका, संतांच्या सहवासात गेल्याचे फायदे म्हणजे काय. संतांचा सहवास म्हणजे चांगल्या लोकांचा सहवास. कोणाचा? चांगल्या लोकांचा सहवास. ऐका, त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवनामध्ये काय लोक आले आणि त्यांच्या जीवनाचं सोनं करून गेले. काय केले? त्यांच्या जीवनाचं सोनं. ऐका, प्रेम केले एका भिंतीनं. काय प्रेम केले एका भिंतीनं, तर आज देखील आळंदी येथे वडगाव चौकात एका भिंतीचं मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे? एका भिंतीचं मंदिर आहे. अरे प्रेम केले एका खांबानं. कशानं? प्रेम केले एका खांबानं. तर आज देखील नेवासा या ठिकाणी एका पैस खांबाचं मंदिर आहे. कशाचं? एका खांबाचं मंदिर आहे. अरे प्रेम केलं रेड्यानं. काय प्रेम केलं रेड्यानं, तर आज देखील आळे फाटा या ठिकाणी एका रेड्याचं मंदिर आहे. अरे या जर निर्जीव गोष्टी, जर दुर्बुद्धीच्या गोष्टी जर त्यांच्यावरती प्रेम करून, जर ज्ञानोबरायवर जर श्रद्धा ठेवून जर मंदिर तयार करून घेत असतील, तर त्या भगवंताने आपल्याला बुद्धी देखील दिली, हात देखील दिलेत, पाय देखील दिलेत. अरे आपण त्या ज्ञानोबराय तुकोबरावरती प्रेम करायला काय अडचण आहे. पण दुर्दैव असं झालं, लोक ज्ञानोबराय तुकोबरावरती प्रेम करायला देखील तयार राहत नसतात. म्हणून सांगून जाईल, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे, जोपर्यंत आपल्या जीवामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत एकच केलं पाहिजे माणसाने. काय तर संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. का तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान विठोबा. टाळी वाजवा, भजन करा. माये विठोबा वारकुमाय 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 वारकुमाय. झालंय आपलं कीर्तन, संपलंय आपलं कीर्तन. माय बायका फक्त लक्ष नाही का, आज ज्या मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या कैलासवासी कलावती हरिभाऊ गायकवाड या आईचं आज पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच सगळे सोयरे आप्त इष्ट पाहुणे मंडळी खऱ्या अर्थानं खूप लांबून लांबून या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात. कुणीही कुणाच्या याला येत नसतंय, त्याच्याकरता काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतंय. आईच्या आयुष्यात कधी आईचं कधीतरी चांगलं कर्म असेल, त्याविषयी आईच्या कर्मानुसार आज एवढे मोठे टाळकरी उभा राहत नाही. तर टाळकऱ्याच्या दिवस सुद्धा वर्ष श्राद्धाला लोक टाळकरी येत नाहीत. काय टाळकऱ्याच्या सुद्धा वर्ष श्राद्धाला मोतीला लोक टाळकरी येत नाहीत. काय माहिती, तो टाळकरी एवढा हुशार नसतो, तो चालूच बाजनात लोक टाळा आणतो. पण ऐका, मी आमच्या भागातली कंडिशन अशी. पण आज या आईच्या याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट, आज ज्यांच्यामुळे मला इथपर्यंत येण्याचा योग आला, ते माझ्यावर नितांत अशा प्रकारचे प्रेम करणे आमचे सुनील भाऊ, सागर भाऊ, त्यांचा नंबर चुकीचा सेव्ह झाला माझ्याकडे. आमचे सागर भाऊंनी मला फोन केला आणि सांगितलं की आमच्या आजीबाईंचं या ठिकाणी पुण्यस्मरण आहे आणि तुम्हाला काही करून महाराज यावं लागेल. ठीक आहे म्हणले. ते म्हणले महाराज पैसे किती घेतात. ते म्हणले मला, नाही खरं सांगायची बोली माझ्याकडे, मला खरं बोलायला आवडतं कधी पण. पण ज्यावेळेस ते म्हणले आमच्या आजीबाईचं पुण्यस्मरण आहे, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मला रुपये दिला नाही तरी मी यायला तयार आहे. तिथे लेख पुण्यस्मरण घालायला तयार नाहीत, पण एक नातू आजीसाठी फोन करतोय, बरोबर एक नाही. आणि परमार्थ हा फक्त पैशापुरता नसावा माणसाच्या आयुष्यामध्ये, तर त्या परमार्थाच्या माध्यमातून काहीतरी समाजाचं भलं देखील झालं पाहिजे. का आपल्याकडून घेतलेला एकही रुपये कुठं वायाला जाणार नाही. काय कुठं वायाला जाणार नाही. आळंदी सारख्या ठिकाणी आपली संस्था 40-50 विद्यार्थी शिक्षण घेतात. दुसरी गोष्ट, माणुसकी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, या संस्थेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रभर कुणाला दवाखान्याची अडचण असून द्या, कुणाच्या कुटुंबाची अडचण असून द्या, कुणाचं घरावर पत्रे नसून द्या, फक्त मला एक फोन येऊन द्या, त्याच्या घरावरती पत्रे देखील टाकून द्यायची जबाबदारी माझ्यावली असते. थोडं चांगलं काम करतो. आज या ठिकाणी तुमचं पण येणार, मला थोडं उशीर झाला भाऊ. तुमचं देखील खऱ्या अर्थाने मी दिलगिरी व्यक्त करतोय. संपूर्ण गायकवाड परिवार, हे परिवार खूप चांगला आहे. काय हा परिवार खूप चांगला आहे, हे मला काल परवा समजलं. माझा यांचा जास्त संबंध नव्हता, पण ज्यावेळेस माझ्या गावाकडे काही माझ्या मित्रांनी स्टेटस पाहिलं यांच्यावर, स्टेटस पाहिला, मला फोन केले, माणसं लय एक नंबर आहेत. म्हणजे या कुटुंबात वकील आहे का कोणी? हा तेच मला कोणतरी बऱ्याच जण एकमेकाचे स्टेटस पाहून मला इथपर्यंत कळलं. त्यांनी सांगितलं हे कुटुंब खूप चांगलं आहे. या संपूर्ण कुटुंबाचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी आवर्जून कीर्तनाकरता उपस्थित आले आमचे नामदेव भाऊ असतील, भाऊ देखील वेळेत कीर्तनाकरता आले, तुमचे देखील खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी आता एक गोष्ट सांगून जाईल, आपल्या आयुष्यात काही करा अथवा नका करू, पण आपल्या आई वडिलांची सेवा करा बरं का. तुम्हाला सगळ्याला एक माफी मागून सांगतो, बरेचसे लोक म्हणतात बाबा महाराज लोकांचा आईबाप सांगायचा धंदा झालाय. काय झालंय? आईबाप सांगायचा धंदा झालाय. का धंदा म्हणून आईबाप सांगणारे वेगळे असतील, त्यातला कृष्ण कुरी नाहीये. का माहितीये का?
का आम्ही जर आईबाप सांगितले नसते ते महाराष्ट्रातले आज प्रत्येक गावात एक वृद्धाश्रम उभं राहिलं असतं ते भाग बाजूला जाऊन दे. पण आईबाप एवढं तळतळून का सांगतो माहितीये की वयाचा फक्त 5 वर्षाचा होतो. किती वर्षाचा? वयाचं फक्त 5 वर्ष असताना माझ्या आयुष्यातून माझी आई निघून गेली. त्यावेळेस मला समजलं आयुष्यामध्ये आई किती महत्वाची असते. ऐका, त्यावेळेस मला समजलं आई किती जिस्म तो होता है पर जा नाही होती. अरे उनसे पूछो यारो जिनकी माँ नाही होती. जोपर्यंत आपल्या घरातील माय जिवंत आहे, आपल्या आयुष्यात आई जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या आईची किंमत तुम्हाला समजणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातील आई निघून जाईल ना, त्यावेळेस समजून आपल्या आयुष्यात आई किती महत्वाची असते. हे आज सगळं आहे माझ्याकडे, घर आहे, दार आहे, बंगला आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, जीवा भावाची माणसं आहे तुमच्यासारखी. पण ऐका, आज देखील माझ्या आयुष्यात माझी आई नाही. आज जरी कीर्तन करून घरी गेलं ना, काय कीर्तन करून जर घरी गेलं ना, तर घराकडे लवकर जाऊ वाटत नाही. का माहितीये का? हे प्रेमाने तोंडावरून हात फिरवणारी माय घरात आज जिवंत नाही आमच्यावाल्या. काय नाही, ती आई आज घरात जिवंत नाही. आता पाठीमागच्या वर्षी मला महाराष्ट्र भूषण नावाचा पुरस्कार भेटला माणुसकीच्या माध्यमातून. तो पुरस्कार घेत असताना बच्ची भाऊकुडच्या समोर आम्ही 10 जण होतो. 10तील 9 जण हसत होते आणि एकटा कृष्ण रडत होता. रडण्याचं कारण फक्त एक होतं की हा पुरस्कार हाताशी घेतलाय पण घरी नेऊन दाखायचा कोणाला? जी माय सगळ्या गावाला ओरडून सांगणारी होती ना की माझ्या पोराला महाराष्ट्र भूषण नावाचा पुरस्कार भेटलाय, ती माय घरामध्ये जिवंत नव्हती. ती माय कुटुंबामध्ये जिवंत नव्हती. म्हणून ऐका, लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरात जर तुमची माय जिवंत आहे ना, ती कशी असू, तिच्या अंगावर फाटलेली साडी असून द्या, तिला एखादा आजार झालेला असून द्या, पण घरात ए आई हा शब्द ऐकणारी एक तरी व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये जिवंत ठेवली पाहिजे. का? तर त्या व्यक्तीसारखं प्रेम जगाच्या पाठीवर तुमच्या संग कोण करणार नाही. आज सगळं असं जर आई नसेल तर भिकारी आहात तुम्ही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर आपल्या घरात जर आई नसेल तर आपण काय असतो? तो भिकारी झालो असतो. म्हणून आपल्या कुटुंबातील आईला जीव लावा, आपल्या बापाला जीव लावा. दुसरी गोष्ट, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लेकरा बाळांना, आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. ऐका, हे कीर्तनातून सांगावं लागतंय सध्याच्या काळात. चांगले संस्कार द्या. बऱ्याचशा गावागावात असं झालंय, या हिंदू धर्मावरती भयानक अशा प्रकारे संकट यायला लागले. काय झालंय? हिंदू धर्मावर भयानक संकट यायला लागले. आपलं जर लेकूर पारमार्थात गेलं, हरिपाठात गेलं, तर बाबा गावातले त्याचे आई बाप काय म्हणते, तिकडे काय ते काय आपला धंदा आहे का? धंदा तुमचा नाही, मग कोणाचा आहे? त्या लोकांनी त्यांचा धंदा वाढून ठेवलाय आणि आपले लेकर पाठीशी राहिले आहे का? म्हणून आपल्या मुलाला आपण शिकवलं पाहिजे, ही तुझी आई आहे, हा तुझा बाप आहे. सकाळी उठल्यानंतर तुझ्या आईचं आणि बापाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ तू भगवद्गीतेतील किमान एक तरी श्लोक वाचला पाहिजे. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मायबापाचं वर्ष श्राद्ध एवढंच थाटामाटात झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्या मुलांना आपण आईबाप शिकवण्याची गरज आहे, ही काळाची गरज. दुसरी गोष्ट, आळंदी या ठिकाणी आपली श्री सद्गुरू विश्वासंत महाराज वारकरी शिक्षण संस्था या नावाने संस्था आहे. ती संस्था म्हणजे काय जाहिरात म्हणून सांगत नाही, पण जर कधी आळंदीला आलात तर रात्री 1 वाजता, 2 वाजता, पहाटे 4 वाजता मला कधीही फोन करा. आळंदी सारख्या ठिकाणी तुमचं एक लेकूर म्हणून हा कृष्ण कुरे सदैव तुमच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी उभा असेल. काहीतरी अनुभव घ्या, काहीतरी फोन मला लावून पहा. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी बोलत असताना कळत न कळत जर एखादा शब्द माझ्याकडून चुकीचा गेला असेल तर तू माझ्या अल्पबुद्धीचा दोष समजा. दादा एक समझ भूल से अगर कोई भूल हुई तो उसे भूल समझ कर भूल जाना. भूलना सिर्फ हमारी भूल को, कहीं हमें मत भूल जाना, कहीं हमें मत भूल जाना. जितनी मेरी तारीफ की उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेरी तारीफ की उतनी तो मेरी औकात नहीं. तो कृपा है मेरी माँ की और मेरे बाप की, विश्वासंत बाबा की और तुम जैसे लोगों की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं, मुझ में ऐसी कोई बात नहीं. दादा सांगून जाईन. कळत न कळत जर शब्द चुकला असेल उदार अंतकरण माफ करा. जे काही बरोबर असेल ते गुरुवर्य रवींद्रनाथजी महाराज सुधीर पाटील यांचे समजून ग्रहण करा. सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली द्वारा. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार का म्हणे